मी ऐश्वर्या भूमे. मी बजाज नगरलाच केलेला आहे तो क्लास आणि तिकडे माझं मेकअप, हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग सर्व झालं होतं. मी मॅमकडे फक्त हेअर आणि स्किनच्या क्लाससाठी आली होती. पण जेव्हा मी मॅमचं इन्स्टाचं पेज बघितलं मला असं वाटलं की मॅमकडून मला काहीतरी नवीन शिकायला भेटत नाही. आणि मॅमचं असं आहे की जे त्या स्वतः करतात त्या सगळं दाखवतात, असं नाही सांगतात. तर मॅमनी जे आम्हाला शिकवलंय ते नक्कीच फ्युचरमध्ये आमच्या कामात येईल. आणि थँक्यू सो मच मॅम. माझं नाव प्रिया इंगळे. मी मेकअप म्हणजे मॅडमकडं क्लास करायच्या आधी पण शिकलेले होते. माझ्या आईचं स्वतःचं पार्लर आहे, मी तिच्याकडून शिकले होते. ब्युटिशियन एक असं क्षेत्र आहे की त्यामध्ये दिवसेंदिवस काही ना काही नवीन नवीन येत राहतं. म्हणून मी त्यासाठी मॅडमकडे कोर्स जॉईन केला होता. क्लासला आले तेव्हा कळालं की मॅडमचं पण इंजिनिअरिंग झालेलं आहे, म्हणून ते प्रश्न तिथं स्टॉप झाले. आणि एक कॉन्फिडन्स जो होता तो मॅमच्या क्लासनीच आला. आणि जो मला पहिले मेकअप येत होता तो क्लास झाल्याच्या नंतर अजूनच्या मेकअपमध्ये आणि एक एनहान्स ब्युटी जे आपण मेकअपमध्ये दाखवू शकतो ते मी करू शकले. थँक्यू सो मच फॉर दिस मॅम. मी साक्षी, मी प्रॉपर येवल्याची आहे. मेकअपच्या कोर्ससाठी संभाजीनगरला आले होते. मला एक बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून एक राजेश्री मॅमच सजेस्ट केला सगळ्यांनी. मॅमला मी थँक्यू म्हणाल की मॅमनी आज इतक्या साऱ्या मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं. मी आहे स्नेहल लक्कस आणि मी ऑलरेडी सेट नेटची तयारी करत होते. की नवीन पाऊल उचललं ते मी अशा मेकअप आर्टिस्टच्या फील्डमध्ये की राजश्री मॅमकडं मेकअप शिकायचा तर फक्त मॅमकडंच. ह्या हेतूने मी आली की ज्या मुलीला मेकअपचा एम सुद्धा माहीत नव्हता ती आज एक मेकअप आर्टिस्ट म्हणून सगळ्यांसमोर स्टेजवर बोलते आणि ते फक्त राजश्री मॅममुळेच. तर एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणे आणि त्यांच्यातील सौंदर्य फुलवणे हेच एका खऱ्या मेकअप आर्टिस्टचं यश असतं आणि हे मॅमने आमच्याकडून करून घेतलं आणि आज ते मी प्रत्यक्षात स्टेजवर सगळ्यांसमोर बोलून दाखवते. थँक्यू मॅम. मी शालिनी राकडे. मी गव्हर्नमेंट जॉब करते. मॅडमकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे, कारण तुमच्याशिवाय आम्ही कुठंच शिकू शकत नाही. माझं नाव देविका कदम, IT इंजिनियर आहे. माझं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी 5 वर्ष IT मध्ये पण काम केलं होतं. मॅटर्निटी ब्रेक झाल्यामुळे 2 वर्ष माझं IT एक्सपिरियन्स गेलं होतं आणि मला करिअर स्विच करायचं होतं. मी राजेश्री मॅडमकडे आली होती आणि माझी खूप छान जर्नी झाली इकडं. सेम आईचं जे मातृत्व असतं मी ते मॅममध्ये बघितलं. मॅमचं जे करिअर आहे किंवा मॅमचं जे काम आहे त्याच्याबद्दल तर बिलकुल काही विषयच नाही आहे, पण मॅमचा स्वभाव पण तेवढा रॉयल आहे. ही गोष्ट मी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगते. मी परत दुसऱ्या गुरु मला भेटणार नाही. आई ते आई असतो, बाप ते बाप असतो. पण एक म्हणतात ना की आपण आई झाल्यावर आईची किंमत आपल्याला, आईची व्हॅल्यू आपल्याला कळते. ऑल दी बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. हे बोलली ना हेच खूप आहे माझ्यासाठी. मी याच्यात सगळं मिळवलं.